नमस्कार मित्रांनो, ITI CBT परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण ITI CBT परीक्षेचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याची सविस्तर माहिती बघणार आहोत. तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही स्किल इंडिया डिजिटलच्या या अधिकृत संकेतस्थळावर यायचं. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या पेजवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता सर्वात वरती जो ट्रेनी लॉग इन हा पर्याय तुम्हाला दिसतो यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा PRN नंबर जो की तुमच्या कॉलेजच्या आयडेंटिटी कार्डवर असतो, यालाच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर देखील म्हटलं जातं. आरने याची सुरुवात होते. हा PRN नंबर तुम्ही टाकून घ्यायचा आहे. त्याखाली तुमची जन्मतारीख टाकायची आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी नवीन पासवर्ड जनरेट करण्यासाठी सांगितलं जाईल. तुम्ही तुमच्या मनाने या ठिकाणी एखादा पासवर्ड जनरेट करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुमचा पासवर्ड हा सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आता तुमची प्रोफाईल ही तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्ही तुमची सर्व शैक्षणिक माहिती बघू शकता. मित्रांनो, आता तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये वरती ज्या 3 लाईन्स दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे. थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला CBT एक्झामिनेशन असा पर्याय बघायला मिळेल. यावरती आता तुम्ही क्लिक करायचं आहे. थोडंसं आणखीन साईडला तुम्ही ज्यावेळेस स्क्रॉल कराल त्या ठिकाणी तुम्हाला सक्सेस असं निळ्या अक्षरामध्ये बटन दिसेल. त्याच्यासमोर तुम्हाला 3 डॉट दिसतील. या 3 डॉट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 1 नंबरचा पर्याय डाउनलोड हॉल तिकीट हा दिसेल. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. या प्रवेशपत्रामध्ये तुम्ही तुमची परीक्षा ही कोणत्या तारखेला, कोणत्या वेळेवर आणि कोणत्या परीक्षा केंद्रावर आहे हे बघू शकता. मित्रांनो, परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.